हा बोल ना रोहित. काय नियोजन आहे का नाही आज? अरे कसलं नियोजन, माझ्याकडे रुपये नाही भाऊ. तुझ बघ काय असलं तर. अरे माझे पण काय नाही रे. एक काम कर ना, तुझ्या सामानाकडनं घे ना पैसे. हा राव. मी ना घेतो त्या कोण ती आली तुला परत फोन लावतो. ठेवू का? चाल- आज प्यायल्याशिवाय घरी जायचं नाही. हा हा. आली तू? हा. काय आलं का नाराज आहेस? काय सारखं रोज रोज भेटाय बोलवत तू. अरे मला तुझ्याशिवाय करमतच नाही. हो ना. पंचट. माहितीये मला सगळं खोटं खोटं बोलतोस. अरे खरंच बोलतो मी. माझं प्रेम आहे तुझ्यावर. हो का? मग रात्री मी तुला व्हिडिओ कॉल करत होते, कोणासोबत बोलत होतास? हा. मला तर कधी कधी असं मा- वाटतं की तुझं कुठं काय चालू आहे की काय काय माहिती. अरे मम्मीने फोन घेतला होता, मावशी संग बोलत होती आणि मी झोपलो हो होतो. ना? तुला माझ्यावर विश्वास नाही का? आहे ना, म्हणून तर आले. मग बोल, काय काम होतं? काय काम असणार आहे? करमत नाही मला तुझ्याशिवाय. काय? तुझ्याकडे पैसे किती आहेत अकाउंटला? अरे काय सांगू मी तुला, अकाउंटला 1 रुपया पण नाही राहिला माझ्या. मी कालच शॉपिंग करून आले. असली छान छान शॉपिंग केली ना मी काल, मस्त. लय मज्जा आली. अरे मला आहे ना थोडे पैसे लागत होते. मी म्हणलं असले तर दिले असते तू. तुला पैसे कधी लागत नाहीत. कंटिन्यू नुसता पैसेच मागत असतो. नेमकं तू करतोयस काय? अरे मी आ? याला औषध गोळ्या मला म्हणजे? दुखणं मध्ये दुखत होतं ना, 8 दिवस ऍडमिट होतो. तर मग टॉनिक वगैरे घेतलं, ते पैसे गेले त्यात. अरे त्यावेळेचं पण हॉस्पिटलचं बिल मीच दिलंय. हा मग आता तुझं प्रेम आहे ना रे माझं, म्हणून तू एवढं करतेस. कधी कधी असं मला वाटतं पैशासाठीच आहेस फक्त. हे तुला तसं विचार बी आणू नको. हम्म. माझ्या मनात तुझ्याबद्दल आहे ना लई इज्जत आहे. ठीक आहे. हम्म. तसं पण आपल्याला लग्न करायचं लवकरच. कधी? लवकर. हा लवकरच हम्म. करू ना. पण आता पैसे नाहीत माझ्याकडे. ठीक आहे ना, पैशाचं काय आहे? आज नाही तर उद्या देशील. हा? नाही. नाही देणार. तुम्हाला म्हणून नाही म्हणून राहिले, असं असतं व्हय? हो. बघ ना कोणाला फोन लावून कोणी देत असेल तर. कशाला लागतात पैसे तुला? अरे ते ह्याला हप्ता आहे माझा उद्या. तू ना माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेतोय माहितीये का? तुला आहे ना तसंच वाटतं माझ्याबद्दल. तेच. तुला माझं प्रेम नाही दिसत, तुला फक्त पैसे दिसतात. हा? प्रेमात कधी पैसे आणायचे नसतात. हो ना, मला पण तेच म्हणायचंय. हा, हे मग तुला तू- कळलं पाहिजे. तू दिलेले पैसे मागत नको जाऊ. काय होतं माहितीये का, प्रेम वेगळीकडे ठेवायचं आणि पैसे वेगळे काढायचे. तुझे पैसे माझे आहेत आणि माझे पैसे माझेच आहेत. हा? हा अरे वा, काय हे तू मला माहितीच नव्हतं. बघ ना बघ. आता फक्त 2,000 रुपये माझ्याकडे. अरे बस झाले, आजच्या पुरते बस झाले. उद्या आ? उद्याचं बघू उद्या. तुझा हप्ता आहे ना? हा हप्ता आहे ना. ठीक आहे. रिटर्न कधी देशील? अरे प्रेमात पैसे नाही आणायचे, मी तुला सांगितलं ना. हो ना. जे तुझं आहे ते माझं आहे, जे माझं आहे ते माझंच आहे. पण मला कोण ह्या करतं वेळेस यार? पैसे पाहिजे. कोणाचं कॉल येतो अरे तुला? कोण नाहीये, तुझा असेच phone. रॉंग नंबर येत राहते. ते काय phone? मला ह्या वेळेस माझे पैसे रिटर्न पाहिजेत. थांब एक मिनिट. बघू दे. अरे हे भाऊ हे ते रॉंग नंबर. मला असं वाटतं आता आपण निघावा. हो ना. हा हो का? हो. निघताय का तुम्ही? हे माझे पण पैसे बाकी होते, तुम्ही काय देणार आहात सर? अगं ह्याला काय झालं? कोण आहेस तू? काय झालं तुला? असं का करतोय हा? काय झालं तुला? काय काय नाही. अगं बाई, कोण आहेस तू? काय होतंय ह्याला? त्याला विचारणार मी कोण अरे आहे. आधी ही कोण आहे? ओळखतेस ना मला? हा ओळखतो ना. कोण आहे ही सांग. अरे हिला आधी चांगला लागेल, तू कोण आहे? हे ना मग कोण आहे ती? मी पण तेच तुला विचारायला कोण आहे ती म्हणून. तुझी नाटकं पहिलं बंद कर, मला सांग कोण आहे ती म्हणून. अरे ही माझी गर्लफ्रेंड आहे. काय? हा. मग मी कोण आहे? कोण आहे मग मी? अरे आपण लग्न करणार आहे ना. काय प्रकार आहे बाबा हा? चाललंय काय? आपण लग्न करणार, ती तुझी गर्लफ्रेंड म्हणजे तुझं चाललंय काय? मग मी कोण आहे तुझी? अरे अरे सांगतो ना, 2 मिनिट थांब ना. अरे तू माझ्यासोबत अरे हिला तर लग्न सांगू दे करणार कोण आहे. होता ना? मी ना दोघी संग लग्न करतो, मला काही प्रॉब्लेम नाहीये. हो का? पागल वेळेस करे. मग आता दोघींना माहित झालं काय करणार आहे मी? दोघींना माहित झालं म्हणजे तुझं कधीपासून चालू आहे सोबत? मला अरे. 2 वर्ष झालं चालू आहे. हो. अरे. 2 वर्ष? अरे मग तू पैसे देत नाही, मग ही मला पैसे देते. वाटलंच तरी मला तू पैशाच मागतोय. हा. रोज रोज मला म्हणजे पैसे पैसेच मागतो मागतोस. तुम्हाला. पण माझी आई आजारी आहे, मी आजारी, मी दवाखान्यात ऍडमिट आहे.
मला पेट्रोलला पैसे संपलेत, माझं हे झालं आणि माझं ते झालं, आणि आता भिकारी. भिकार चोट कुणीकडला. जाऊ दे ना, तुम्हाला माहिती झालं ना, आपण लग्न करूया ना, दोघी सुखाने राहा दोघी. अजिबात नाही मला चालणार ही. मला मला पण नाही तुझ्यासोबत चालणार. लग्न करायचंय. माझं कुठं चाललं ए, त्याचं लग्न चल करायचं. निघ. मला त्यासोबत करायचं राहायला. त्याच्यासोबत लग्न. काय? चल हो. निघ. 2 वर्षाचं रिलेशन आहे. माझा तू आहे. कोण 2 दिवसात आली मग जाय मग अगं, 3 माझ्याकडे वर्ष काय करत तीन- होता. 3 वर्ष रिलेशन आहे, विचार त्याला. हो का? मग हो. जपून ठेवायचा ना. जपून असं ठेवायचं कशाला म्हणजे? बाहेर टोन मारायला सोडायचा. अरे, तोंड मारतात, मी काय करू तोंड मारतो त्याला? हा मला नाही माहित. माझा आहे. काय माझा आहे ते सोड. अगं बाई माझा काय करती? हा? माझा आहे तो, तुला तेच कळतं ना. का सांगितलं तुझं तुला? एवढं प्रेम कळतं का? असतं ना तर तो माझ्याकडे आलाच नसता. निघ. हा ना, हो बघ ही काय बोलते मला. खरं तेच बोलते. तू बोल आता. तुझ्यावर प्रेमच नाहीये तुझ्या त्याचं. प्रश्नाचं उत्तर दे. प्रेम माझं दोघींवर आहे. हो ना हो ना. वा, इकडनं पेन बसली पाहिजे ना. हाय का? दोघींवर पण आहे. थोडं थोडं प्रेम भंगीस तू. बस. लाज नाही वाटत का तुझ्या मनाची तरी? हा, थोडी तरी. चला ना, जाऊ दे ना, आपण माझ्या घरी काय? जाऊन बोलू. चला माझ्या घरी चला. तुझ्या घरी? तुझ्या घरी आपल्या घरी मी आपल्या एकटी घरी. येणार. ही नाही येणार. ए, मी येणार, कळलं ना? ठीक आहे बघू हे कुणाला घेऊन जातो. हा ठीक आहे. चला दोघींना घेऊन जातो. ए, अ? अरे, ती नाही चालणार मला. मला पण ती चालणार नाहीये. तू जरा लांब हो रे. काय ग? हा, माझा बॉयफ्रेंड करतेस? हम्म. हा, काय काय? अगं बाई तुझं तर त्याच्यावर एवढं प्रेम असतं ना तुझ्यावर त्याचं, तर ते माझ्या आलं नसतं. कळलं का? समजलं का? त्यासाठी ना ताब्यात ठेवायचं असतं. 3 हो. तीन आणि- वर्ष करती. मग 3 वर्ष काय डोळे झाकून बसली होती का? हो लग्न ना. करून घ्यायचं तू ना. खूपच ताब्यात ठेवलंस, मग हो. तू माझ्याकडे येतो. कशाला येतो? तेच म्हणते. 3 वर्षापासून तुझ्या सोबत आहे हो. ना. 4 लाख रुपये घेतले त्याने माझ्याकडनं. ते टाकून घेऊन जा त्याला. हो. 4 लाख? हम्म. बापरे. घेऊन जा त्याला 4 लाख रुपये आता दे. ए बाबा, माझ्याकडून तर 4 लाख घेतलेस. मग तुला त्याचा- ते चाललंय का? माझ्याकडनं पण पैसे. माझ्या घरच्यांनी असं मला नको करू. सोनं केलेलं मोडलं मी याच्या पायी. ह्याला पैसे द्यायला. सोनं? ह्याला हा आयफोन घेऊन दिला. विचार. ह्याला शूज घालायला माझ्या पैशांचे, कपडे माझ्या पैसे, अगं तो कटिंग सुद्धा माझ्या पैशाने करतो. विचार. अरे गे, मी पण त्याला पैसे, आयफोन पण मीच घेऊन दिला त्याला. हॅलो मी दिलाय. अगं मी घेऊन दिला त्याला मग आयफोन. तू दिलेला कुणाला दिलाय ते विचार. तिसरी आहे का कुणी अजून? ए बाबा, अजून फोन आहे का अजून? नाही नाही हा? नाही. नाही ना. अरे चल. खरं सांग. चल भाऊ मला नाही काय चल. घेणं. ए, लग्न करायचं चल मला. सोड. चालली लगे घेऊन. तुला यायचंय का नाही माझ्यासोबत? तर जायचं यायचंय का नाही? जायचंय कंप्लेंट सोबत? करेल ना मी तुझ्यावर. नाही म्हणजे हा? दोघींना सोबत घेऊन जाय दोघींना सोब. घरी, माझ्या घरी जाऊ आणि राहा सोबत दोघी. काय अडचण आहे तुम्हाला? मला अडचण आहे. हो, मला पण काय अडचण आहे तुम्हाला? भरपूर खूप काही सांगू शकत नाही आम्ही, कळलं ना? सुखाने राहायचं दोघींनी, संसार करायचा चांगला. हा हो ठीक ना. आहे. मी राहायला तयार आहे. मला सेपरेट एक फ्लॅट पाहिजे. हो, मी पण राहायला तयार. तर मला पण एक सेपरेट रूम पाहिजे. तुला रूम मला फ्लॅट पाहिजे. हो ना, मला रूम भेटत बसायचं त्यासोबत फक्त. अरे मी तुमच्या पैशावर जगू राहिलोय. बरं चला तुम्हाला माझं घर दाखवतो, मग तुम्ही डिसाईड करा कोण कुठे राहील. ठीक आहे म्हणजे कुठल्या फ्लॅट मध्ये कोण राहील ना. हो, तसंच समजा. चल. चला चला. एक तरफ है घरवाली, एक तरफ बाहर वाली. हा मी घरवाली. हा ना? मी बाहेरवाली. चला. हे बघा ही माझी प्रॉपर्टी. एवढे घर आहेत माझे. 1 2 3 4 5. तुला कुठं राहायचं ठरवून घ्या लगेच आणि भांडू नका एकमेकांना. आणि तू एक काम कर, पहिले ते भांडे घासून घे. आणि तू, मला भूक लागली तर स्वयंपाक बनव पहिलं. जा ना. काय भिकार चोटेस तू. भिकार पूर्ण. सूट एक नंबर. हा? इतके दिवस आम्हाला येडत काढलंयस तू. येडत काढलं तू. तू तर म्हणलं होतं ना माझ्या काय हे ते काय अरे मग आधी सांगितलं. सांगायचं ना तू की तुझ्या कासलं काहीच नाही म्हणून. 1 2 3 4 5 फ्लॅट आहेत माझे. आणि तुम्हाला काय करायचं अजून काय पाहिजे? हे फ्लॅट आहेत का तुझे? मग फ्लॅट एसी रूम आहे आतमध्ये. हे देवा कुठं अडकून ठेवलंय. जा पटकन काम करा. राह तूच ह्याच्यासोबत. मग काय? मला ए नाही बाई, राहायचं. मला नाही राहायचं. तू राहायचं सोबत. ए, तुला मला मागाशी म्हणत राहायचं सोबत तू ए, आता. मला नाही राहायची तू गरज. म्हणली होतीस बरे. नाही तू म्हणली तुला- होतीस शेवटपर्यंत साथ देईन आणि तू कोणत्या परिस्थितीत राहीन. आता कुठे गेली ती हो का? परिस्थिती? हो तू गं बाई. सांगितली का तुझी अशी परिस्थिती ठीक. म्हणून? हा सांगायचं नाही एकदा तरी एका शब्दाने आयला तुम्हाला. ही मोठं प्रेम करत होती माझ्या संग. बरं जा तू, मी हिच्या संग राहीन. ए, चल निघ. मी आता तुझ्यासोबत. बघ तुझं घर पहिलं. अरे ते घर तरी आहे का पण? अरे किती खोटं बोललायस इतकी अरे किती तुमच्या खोटं. दोघींचं प्रेम नाही माझ्यावर. खरं प्रेम असतं ना तुम्ही राहिले असते माझ्या संग. हो ना? काय मुलगा आहे बाई ह्यो. शी. हे बघ, मी तुला बी सांगितलं होतं आणि तुला बी सांगितलं होतं. काय? तुमच्या दोघींशिवाय माझ्या आयुष्यात काहीच नाहीये. ते पण खरंय. पण तुम्हाला करायचं रोज रोज सांगितलं म्हणायचं. पण. बोलत होतो ना मी तुला, माझ्या तुझ्या आयुष्यात काहीच नाही हा. माझ्याकडे. तुलाही बोलत होतो. मग काहीच नाही झालं. काहीच नाही. अरे मी हिच्या विषयी म्हणायचे म्हणजे मी सोडून हिच्या अजून विषयी- कोणी आहे का असं मी तर असंच विचारायचे विचारत मी. तुला. शी बाई मला नाही राहायचं तशी. अरे अरे मला निघ चल. मला नाही तुझ्यासोबत.
अरे नको तू थांब, तिला जाऊ दे, तिचं काय ए, मी आणि असल्या घरात असल्या मी तर बोलून पण काय फायदा नाही पण निघ. अरे आईला ही पण गेली. आता हे कपडे परत देतो ज्याचे आहेत त्याचे, आणि मस्त एसी मध्ये झोपतो. अरे यार पण उद्याचा जुगाड, उद्या पैसे लागते ना, काहीतरी करा. ओ माय गॉड, कपडे ठेवा लागते. आलोच.